नाही, हा सर्वसामान्यांचा प्रश्न आहे। हा आज हर एक व्यक्ती जो घरात बसून आंदोलनामध्ये सहभागी जरी होऊ शकला नसला तरी तो घरात बसून टीव्ही बघतोय, त्या प्रत्येकाचा प्रश्न आहे। अश्रुधुराच्या नळकांड्या झाल्यानंतर इथं पाण्याचे फवारे देखील या लोकांवर मारले जात आहेत आणि त्यांना थांबवण्याचा प्रयत्न करण्यात येतोय, या लोकांना रोखण्याचा प्रयत्न करण्यात येतोय। हे बॅरिकेटिंग्स आपण बघू शकतो किती मोठ्या प्रमाणात बॅरिकेटिंग करण्यात आलेलं आहे। काही फुटांचं हे बॅरिकेटिंग आहे, जवळजवळ 15-15, 20-20 फुटांचं बॅरिकेटिंग्स जे आहे ते या ठिकाणी करण्यात आलेलं आहे। तरी देखील हे आंदोलक विद्यार्थी जे आहेत ते आज मात्र इथं पेटलेले आहेत आणि ते संसदेच्या मार्गावर गर्दी करून आहेत आणि हे बॅरिकेटिंग्स करून देखील या आंदोलक विद्यार्थ्यांवर अश्रुधुराच्या नळकांड्या, पाण्याचे फवारे आणि पोलिसांच्या लाठ्या काठ्या सुरू आहेत। तरी देखील हे विद्यार्थी लढतायत, तरी देखील हे विद्यार्थी जे आहेत ते या ठिकाणी 20 विद्यार्थ्यांचा मृत्यू झाल्यानंतर सरकारनं शिक्षण मंत्री म्हणून जबाबदारी घेऊन धर्मेंद्र प्रधान यांचा राजीनामा द्यावा अशी मागणी करतायत आणि या आंदोलकांशी बातचीत करायला कुणीही पुढे येत नाही। गेल्या अनेक दिवसांपासून हे आंदोलन सायली सुरू होतं। गेल्या अनेक दिवसांपासून सोनम वांगचुक हे या ठिकाणी आमरण उपोषण करत होते। 18व्या 19व्या दिवशी त्यांना अक्षरशः पांढऱ्या चादरी ज्या आहेत त्या गुंडाळल्या गेल्या आणि त्यांना इथून बाहेर काढण्यात आलं, त्यांना हॉस्पिटलमध्ये नेण्यात आलं। त्यांचं आंदोलन, आमरण उपोषण थांबवण्याचा प्रयत्न झाला आणि त्यानंतर 3 दिवस झाले। आजचा 3रा दिवस आहे सोनम वांगचुक यांना ताब्यात घेतल्यानंतरचा आणि तरी देखील मोर्चा निघणार असं सीजेपीचे लोक सांगत होते। तरी देखील हे मोर्चा जो आहे तो रोखण्यासाठी, चर्चा करण्यासाठी म्हणून सरकारनं दारं उघडलेली नाही। म्हणजे हे जे लोक आहेत आंदोलन करणारे, हे विद्यार्थी नीटची परीक्षा देणारे होते, हे आपल्याच देशातले विद्यार्थी आहेत, हे आपल्याच देशातले भविष्य आहे, हे आपल्या देशातली पुढची पिढी आहे। त्यांना रोखण्यासाठी म्हणून, त्यांच्याशी बोलण्यासाठी म्हणून कुठला कमीपणा होता असा प्रश्न या निमित्तानं उपस्थित नक्कीच झालेला आहे। नक्कीच सोनम वांगचुक यांना पांढऱ्या चादरीमधनं उचलून नेणं हीच मला असं वाटतं सरकारची सगळ्यात मोठी चूक झाली। हे आंदोलन अत्यंत शांतपणे सुरू होतं। सरकारला या आंदोलकांशी चर्चा करणं अत्यंत खरं तर सोपं होतं। मात्र सोनम वांगचुक यांना स्नेहीन म्हणले त्याप्रमाणे 3 दिवसांपूर्वी पांढऱ्या चादरीमधनं उचलून जबरदस्तीनं हॉस्पिटलमध्ये दाखल करणं हे या सरकारला महागात पडलेलं आहे। कारण त्याच्यानंतरच मागच्या 3 दिवसापासून जंतर मंतरवर अभूतपूर्व अशी गर्दी झालेली आहे। आता ही जी दृश्य आपण बघतोय, लोक अक्षरशः पोलिसांनी लावलेल्या बॅरिकेड्सवर चढून नारेबाजी करतायत आणि घोषणाबाजी करतायत। बॅरिकेड्स पाडून ते आत घुसण्याचा प्रयत्न करतायत। तर अत्यंत तर आजची ही घडामोड देशाची राजधानी दिल्लीमधली आपण बघतोय कशा पद्धतीनं नवी दिल्लीमधलं वातावरण जे आहे ते चिघळलेलं आहे। हे वातावरण चिघळलंय असं म्हणता येणार नाही, हे वातावरण चिघळवलं गेलं असं म्हटलं तरी चुकीचं ठरणार नाही।